आणि संघाचे कर्णधार आणि पहिला चेंडू ढकलून एक रन काढताना आणि श्री गणेशा करताना दुसरा चेंडूचा सामना करतील राज. गोलंदाजी मार्कवर महेश. आता सुद्धा ढकलून एक रन काढताना मजा मस्ती कर रहा है क्या तू? ये करो फोन पे लगाया कैसे तुम लोग स्टिल रखो कैमरा. आणि हा नो चेंडू आणि नो वर चांगली फिल्डिंग त्याच्यामुळे अतिरिक्त तो काय रन आला नाही. पुन्हा एकदा ढकलून एक रन काढताना आशिष संघाचे कर्णधार. आणि हा अतिरिक्त नाही. वाईट चेंडू पंचांचा. वाईट +1. ओके. आणि स्कोर झालाय तो 6. 3 बॉल नंतर 6. आणि हा घोषित क्षेत्रामध्ये जाताना आणि एक रन. चार चेंडूचा खेळ समाप्ती झाला आणि 7 धावा झालेले आहेत. आशिषने 4 चेंडूमध्ये 3 बनवलेत आणि राज 1 चेंडूवर 1. महेश 4 चेंडूमध्ये 7 धावा घालत, 1 एक्स्ट्रा वाईट आणि 1 एक्स्ट्रा मध्ये नो आलाय. पुन्हा तयार 5वा चेंडू घेऊन ओ चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने मारलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू षटकातला टॅप केलाय लेग साईडला पॉइंटच्या दिशेने. 1 धावा झालाय पूर्ण. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते 12. कमॉन डीजे. चला मागच्या वेळेचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो संकेत आणि स्टेजवर यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायला. 2 विकेट आणि 12 रन संकेताने केलेत. पुढचा दुसरा ओव्हर घेऊन तयार सुनील. स्ट्राईकवर राज जो 3 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळायला लागलाय. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू पुश केला. सिंगल धावा झालाय पूर्ण. 13 धावा झाल्यात. आता दुसरा चेंडू घेऊन तयार सुनील. चांगला मिड विकेटच्या दिशेने फटका. चांगली फिल्डिंग आणि 1 धावा झालाय पूर्ण. तिसरा चेंडू घेऊन तयार राज. कोणाचं नाव घेतलं? संकेत ना. संकेतने पण बॉलिंग टाकली ना. तो दुसरा संकेत आहे. 2 संकेत आहे. अच्छा दुसरा संकेत आहे तो. सॉरी मिस्टेक. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो सूरज. म्हणून आम्ही एंजल इलेव्हनच्या कॅप्टननी स्टेज जवळ संपर्क करायचा आहे. पाठव ना त्याला.
चार चेंडूचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावा झाले ते 15. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातले. 5वा चेंडू घेऊन तयार सुनील. समोर आशिष. 6 मध्ये 4 वर खेळायला लागलाय तो. हो, चांगला फटका. सिंगल पूर्ण. आणि धावा झाले ते 16. अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत ते सुनील यांनी. अजूनही 1 चेंडू शिल्लक. काय होतंय? स्कोर चांगला झालाय 16 आतापर्यंत. ओ, चांगला फटका मिड विकेटच्या गॅप मध्ये 2 फिल्डरच्या मधून गेलाय. चेंडू जमिनीला आग लावत चौकार. 4. थँक्यू डीजे. वैभव नवीन गोलंदाज. 3रा ओव्हर घेऊन तयार. वैभव मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन सूरज ठरतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. हो, चांगला चेंडू. डॉट चेंडू. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 20 झालेत. दुसरा चेंडू. सिंगल. कट आणि सिंगल धाव्याने स्कोरबोर्ड हलत राहायला लागलाय. 21 झालेत आतापर्यंत. तिसरा चेंडू. ओ, चांगला फटका. ओ, एका स्ट्राईकवर दोन्ही फलंदाज. मिस कॉलिंग आणि गडी बाद. राज. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 21 धावा झालेल्या आहेत. एक गडी सुद्धा बाद झालाय राज यांच्या रूपात. नवीन बॅट्समॅन विश्वास समोर वैभव. WV. हो, चांगला फटका. सिंगलने धावा झाल्यात. मिंगल. 22. 2. 5वा चेंडू घेऊन तयार. वैभव समोर आशिषने चांगला फटका मारलाय. 2 फिल्डर एका बॉल मागे. 1 धावा झालाय पूर्ण. धावा झाले ते 23. सॉरी. शेवटचा चेंडू घेऊन तयार. वैभव 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट सुद्धा घेतलाय. ओ, वाईट चेंडू. खूप चांगला डिसिजन. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. ओ, कट. रन आता है फटाफट. धावा झाले ते 25. कमांड डीजे. चला, थँक्यू डीजे. शेवटच्या टाकण्यासाठी फक्त 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. शेवटचा चेंडू घेऊन तयार आहे निशांत समोर असेल विश्वास. 2 चेंडू मध्ये 2 धावा आतापर्यंत बनवलाय. 1 डाऊनच्या रूपात आलेला बॅट्समॅन. तर
नॉन स्ट्राईकवर असेल आशिष यांनी 9 चेंडूमध्ये 7 बनवलेत. आतापर्यंत एवढी चांगली बॅटिंग झालेली नाही आशिषकडून जेवढी अपेक्षा त्याच्या संघाला असेल त्याच्याकडून. पण आता ही 5 चेंडू शिल्लक आहेत आशिषकडे. काय करतोय आशिष? हो, चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग आणि 3 धावा वाचवला गेलाय. 1 धावा झालाय पूर्ण आणि धावा झालेत त्या 27. चांगली फिल्डिंग. पुन्हा तिसरा चेंडू घेऊन तयार निशांत. हो, चांगला लेग कटर समोरून फिरवलाय. ऍक्शन रिप्ले. ओ समोरून, ओ काय फिरवलाय. चौथा चेंडू घेऊन तयार. 27 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. चेंडूला खेळ झालाय. हो, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये किती धावा करण्यात येईल? LNCC नवापूर या संघाकडून कासरी स्पोर्ट्स विकेट घेतोय या 2 चेंडू मध्ये. आशिष तयार. 10 मध्ये 8 ओपनिंगचा बॅट्समॅन आतापर्यंत विकेटवर आहे. आता 2 चेंडू त्याच्या नजर बसलेले आहेत. बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. ओ चांगला फटका. काय फटका मारलाय. फुल शॉट. 4 चौकार. कमाटीचे. शेवटचा चेंडू घेऊन तयार आहे आता निशांतने 5 चेंडूमध्ये 7 खर्च केलेत. आता कमबॅक करतो का निशांत? आशिष ओपनिंगचा फलंदाज आता नजर बसलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. निशांत तयार, आशिष तयार. हो, समोरचा ईशानी पुन्हा. हो, चांगली फिल्डिंग. 1 धावा झालाय पूर्ण आणि एकावरच. ऍक्शन रिव्ह्यू घेतलाय अंपायरनी. अंपायर DRS. पूरा टूर्नामेंट नहीं दिखा. अक्षय भी नहीं दिखा है. सोनू तो पहले दिन आके लफड़ा करके भाग गया. आज गया था. पानी तो नहीं, एक बोतल ऊपर से देना, ऊपर से. एक रन ना. ओके सर. 34-34 ला.
फिल्डिंग टीम लगेच आपला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन लगेच या. फिल्डिंग टीम प्लीज घाई करा. प्लीज प्लीज घाई करा. उशिरा चाललो होत आपण. चालू करा सामना. पंच लवकर चालू करा. उत्कृष्ट असा शॉट वेदांचा, परंतु 1 रन 1 डी. बघूया तिसरा चेंडूचा सामना करतील वेदांत. तीन बॉल 3 आणि वेदांत हाच तो फलंदाज ज्याने पहिल्या दिवशी सलग 5 बॉल 5 चौका मारलेले. चांगला फटका सजवला पाहतोय आपण. नक्की वेदांत नाव ऐकलं तर नक्की आठवतं, ज्याने फ्रायडेला झालेल्या मॅच मध्ये सलग 5 चौकाराची किमया केलेला तोच फलंदाज पुन्हा एकदा खायला मिळतोय. इथे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. एका बाजूला LNCC तर दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी आली. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. ज्या खेळाची विकेटची गरज होती तोच विकेट जातोय तंबूच्या शाला. वेदांत बॅक टू द पवेलियन. चांगला विकेट गिरतावा. संगीत बसवा डीजे. चार रन. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या विचार केला तर 5 चेंडू 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. नौका फलंदाज सुनील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. वेदांत जकडून ठेवलं गेलं गोलंदाज भूपेश. पुढे एकदा चांगला चेंडू. सन्मान दिला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या देखील वाढ होतीये. धावसंख्येत 1 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 5 धावा. कुठे धाव नका ऐकूया एक छोटंसं सुनील संगीत डीजे. डीजे कम ऑन डीजे.
अरे वाजव कमॉन म्हणलो कमॉन. बस बस. चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहिलं नौका गोलंदाज येताना पाहायला मिळतो. गोलंदाजीची मार्क करते. गोलंदाजचं नाव आहे आशिष. पुन्हा एकदा चांगला फटका सजवत आहे. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते 6 धावा. 34 धावांचं लक्ष ठेवलंय. LNCC या संघाने प्रथम फलंदाजी करताना श्री स्पोर्ट या संघासमोर पुन्हा एक धाव. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये जेल टिपला गेला. कदाचित बाहेर जाऊ दे पण मला खेळू द्या. मला चेंडू घेऊ द्या. जेल घेऊ द्या. आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. पुढचा गडी जातो तंबूच्या आशाला. विकेट गिरतवा संगीत बसवा डीजे. तिकडे ठेवलेली मी लावली. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वैभव. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजांना प्रभावित केलं. एक विकेट नक्कीच मिळालाय. त्यानंतर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. सोने पे सुहागा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. नक्कीच 1 धाव अर्जित केली गेली. LNCC टीम पाहिली तर एकदम एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर सर्व अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स या संघाला सुद्धा चांगली खेळ करावी लागेल. मोठे फटक्यामध्ये कन्वर्ट करावे लागेल. एकाच चौकाराची चाऊल उरू असेल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली होती. धावसंख्या होते 9 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटका केले. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 9 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 25 धावेची गरज. चला स्पीडअप घ्यायचंय. 12 चेंडू 25 धावा. 25 धावा 12 चेंडू. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. सरासरी 12.5 ची सरासरी ठेवावी लागेल. तर श्री स्पोर्ट्स हा संघ मात्र हा विजयश्री मिळेल. अन्यथा मात्र नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर LNCC नवापूर हा संघ मात्र चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क नौका गोलंदाज येतोय राज. टायमर चालू आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज राज येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन येताना पाहायला मिळत आहे. आणि विकेट 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 आणि विकेट हे होतं विकेट की विजयाचं तिकीट पाहणं गरजेचं असेल. डीजे चला या पुढचा होणारा सामना साई सिद्धी स्पोर्ट्स विपक्ष 9 तरुण डोंगरपाडा. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. साई सिद्धी स्पोर्ट्स विपक्ष 9 तरुण डोंगरपाडा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न 1 धाव नक्की अर्जित केली जाईल. धाव पटल्यावरती धावसंख्येत एक वाढ. अब ना चाहिए एक्का ना चाहिए दुक्का चाहिए तो चौका. तर जाऊन कुठेतरी विजयश्री मिळवताना पाहायला मिळेल. श्री स्पोर्ट्स मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. एकेरी दुहेरी धावेने आता काही साध्य होईल का? कारण की 25 धावा 12 चेंडू 25 धावा होत्या आतापर्यंत पाहिल्या. तर धाव पटल्यावरती आता समीकरण असेल 9 चेंडू 23 धावा.
पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. एखाद्या फलंदाजानं मात्र मोठी जोखीम भरे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. टॉप गिअरमध्ये गाडी चालवणं गरजेचं आहे. एक्सलेटरवरती पाय ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तर कुठेतरी मात्र धावांचा जो आलेख आहे तो होताना पूर्ण पाहिला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. येस, पूर्ण पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं बदन, विकेट गिरता हुआ संगीत बसवा डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. आता थोडंसं समीकरण चेंज होताना पाहायला मिळत आहे. तर मोठे फटके खेळणार काय सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. येस, इट इज विकेटचं बदन. पंचाचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. तू चल मै आया डीजे. आपण सुद्धा गाणं लावा डीजे. राज यांच्यासाठी त्यांचे परम मित्र भावेश गरत यांच्याकडून टीमचे ओनर, माफ करा, टीमचे संघ मालक यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. राज यांच्यासाठी आदरणीय सन्माननीय भावेशजी गरत साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा राज आता नौका गोलंदाज येतोय. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच चांगली आणि चुकी करताना पाहायला मिळतोय. राजला 500 रुपये लावले. त्याच्यानंतर राज थोडासा खुश झाला, परंतु खुशीमध्ये थोडासा चेंडूच सीमारेषा पलीकडे सोडताना पाहायला मिळाला. चौकार दिला. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते 19. 5 चेंडू 19 धावा. विश्वास, त्याच्या गोलंदाजीवरती स्वतःला विश्वास ठेवावा लागेल. चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जर चौकाराला तदनंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आणि पुन्हा एकदा विकेटचं बदल होताना पाहायला मिळतंय. इथे मात्र विकेटची पडझड पाहायला मिळते. एका मागोमाग विकेट डगआउटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. दादा पाच धावा येताना पाहायला मिळाला. थोडा ओव्हर थ्रो पाहायला मिळाला, पण परंतु समीकरण थोडंसं अवघड आहे. मोठा फटका घेण्याचा आता होते. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या होते. केवळ धावसंख्या 21 करताना पाहायला मिळाला आणि मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळाला. LNCC नवापूर संघ विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चला, प्लेअर ऑफ द मॅच साठी यायचंय राज. राज यायचंय आणि प्लेअर ऑफ द मॅचचं नामांकन घेऊन जायचंय. चला, धन्यवाद जी जे. साई सिद्धी स्पोर्ट्सच्या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि नवतरुण डोंगरपाडा संघ आपल्याला केलंय फनसाठी आमंत्रित. त्याला दोन्ही संघ सज्ज व्हायचंय. कुठे जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. एका बाजूला आपण पुढचा सामना पाहत आहे. साई सिद्धी स्पोर्ट्स विपक्ष नवतरुण डोंगरपाडा.